मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बांबू लागवड अनुदान योजना सुरू झाली असून 2021 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील सुरू झालेले आहे. तर यामध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांना बांबू लागवडीसाठी 80% अनुदानावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना हे 80% अनुदान दिले जाणार आहेत, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे कोणकोणती अपलोड करावी लागणार आहेत, त्यासाठीचं पात्रता काय आहेत, अटी शर्ती काय आहेत, योजनेच्या संपूर्ण माहिती ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 80% अनुदानावरती ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे योजना ही सुरू झालेली आहे. मित्रांनो आपण नक्की या योजनेचा लाभ घ्या. तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम इंटरनेट mahaforest.gov.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. संकेतस्थळाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. सर्वात प्रथम हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा, त्यानंतरच आपण या वेबसाईटवरती या. कोणतीही अडचण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना येणार नाही. तर सर्वात प्रथम अटल बांबू समृद्धी स्कीम ॲप्लिकेशन यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं काही इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. तर सर्वात प्रथम मित्रांनो अटल बांबू समृद्धी योजनेचा GR पाहण्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करून देखील हा GR पाहू शकता. तर सर्वात प्रथम मित्रांनो या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत अपलोड करताना सर्वात प्रथम पाहूया. तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला 7/12ची प्रत आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. PDF मध्ये 1 MB आपल्याला PDF फाईल असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपला 8 उतारा जो आहे गाव प्रत आपल्याला हे देखील या ठिकाणी जोडणं आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वे नंबर जो आहे, सर्वे नकाशा जो आहे आपल्याला जोडायची गरज नाही, कारण की रेड मार्क आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आवश्यक नाही आहे. तर यामध्ये आपल्याला आधार कार्ड, त्याच्यानंतर आपलं बँक खात्याचे पासबुक हे बंधनकारक असणार आहे. हे देखील आपल्याला अपलोड करून आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर या योजनेचं टर्म अँड कंडिशन अटी शर्ती काय आहेत सविस्तर आपण पहा. बांबू रोपापासून या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक ठिबक सिंचन सोय, विहीर, शेततळे, बोरवेल माझ्याकडे उपलब्ध आहे, हे देखील आपल्याला या योजनेच्या अटी शर्ती आहेत. बांबू रोपे लहान असताना त्याची निगा राखण्याची देखील वन्य प्राण्यांपासून सुरक्षित ठेवण्याची संरक्षण कुंपणाची सोय देखील या ठिकाणी करण्यात यावी, ही या योजनेच्या अटी शर्ती आहेत. तर अशा प्रकारे आपण या योजनेच्या अटी शर्ती सगळ्या वाचून या ठिकाणी आपण वाचून पाहू शकता. आणि सर्वप्रथम मित्रांनो 7वा नंबर आपण गाव नंबर 8 नुसार माझी एकूण धारण जमीन 4 हेक्टरपेक्षा 10 हेक्टरपेक्षा कमी असल्यास शासन निर्णयानुसार रोपाच्या किमतीचे 80% अनुदान मला देय राहील. तसेच 4 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास आपल्याला 50% अनुदान या अटल बांबू योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तर सर्वात प्रथम मित्रांनो आता अटल बांबू समृद्धी योजनेचा GR आपण पाहूया. तर शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपाचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा शासन निर्णय महसूल वन विभागामार्फत दिनांक 28 जून 2021 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. तर या योजनेचे संपूर्ण शासन निर्णय तसेच अटल बांबू योजनेअंतर्गत मान्यता देण्यात यावी शासन निर्णय आहे. तर शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपाचा पुरवठा करणे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो यामध्ये आपण सविस्तर या शासन निर्णयामध्ये माहिती देखील अजून जाणून घेऊ शकता. बांबूच्या आपण जर टिश्यू कल्चर बांबू रोपाकरिता प्रजाती जर पाहिल्या तर यामध्ये 5 प्रजाती आपल्याला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तर त्या प्रजाती कोणकोणत्या आहेत तर आपण या ठिकाणी खाली प्रमाणे पाहू शकता. तर यामध्ये आपल्याला ह्या ज्या प्रजाती आहेत मित्रांनो या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना देखील आपल्याला निवडायचे आहेत. त्यामुळे आपण थेट या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे तर ते जाणून घेऊया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. इतर शेतकऱ्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर जाणून घेऊया ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे. हा GR जर डाउनलोड हवा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन आपण GR देखील डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ सुरू करूया. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो आपण जे आहेत नंतर प्रयत्न करून या योजनेस पात्र होऊ शकता. 80% अनुदान आहे, त्यामुळे नक्की आपण या योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद.